खरं तर शेगाव आणि कचोरी या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या करताच येत नाहीत। शेगावची कचोरी ही केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगप्रसिद्ध आहे। अगदी परदेशातही या कचोरीची चव आवडीने चाखली जाते। याच लोकप्रियतेमुळे आज आपण अनेक शहरांमध्ये शेगाव कचोरी नावाचे फलक लावलेली दुकाने पाहतो आणि त्या नावावर ती दुकाने चालतातही। परंतु 2 दिवसापूर्वी शेगाव मधील एका प्रसिद्ध घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून दिली। शेगावच्या अत्यंत लोकप्रिय अशा तीर्थराम कचोरी सेंटरवर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी अचानक भेट दिली। अधिकाऱ्यांनी तेथे येऊन कचोरी बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या साहित्याचे म्हणजेच तेल, मैदा, बेसन आणि मसाल्यांचे नमुने चाचणीसाठी ताब्यात घेतले। ही बाब जशी नागरिकांना आणि सोशल मीडियावर समजली तशी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले। शेगाव कचोरी सेंटरवर खरंच छापा पडला का? शेगावची कचोरी शुद्ध नसते का? तिथे खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होते का? अशा अनेक प्रकारच्या उलटसुलट चर्चांना आणि अफवांना पेव फुटायला सुरुवात झाली। मात्र या सर्व चर्चामागील सत्य काय आहे? नेमकी प्रशासनाने काय कारवाई केली आणि कचोरी सेंटरच्या मालकांचे यावर काय म्हणणे आहे हे जाणून घेण्यासाठी विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी महेंद्र मिश्रा थेट शेगावच्या त्याच कचोरी सेंटरवर पोहोचले। त्यांनी तेथील परिस्थितीचा सखोल आढावा घेतला आहे आणि मालकांशी थेट बातचीत केली आहे। शेगावची कचोरी जी आहे ही प्रसिद्धी करता जगप्रसिद्ध आहे आणि आपण पाहू शकता की आम्ही सध्या शेगावच्या तीर्थराम शेगाव कचोरी या सेंटरवर आहे। इथे आपण पाहू शकता प्रत्येक वस्तू जी आहे ही क्वालिटीला आहे। पिशव्या आहेत, जर का आपल्याला पार्सल न्यायचं असलं तर आणि जर का इथे खायचं असलं तर बर्फवाली ही प्लेट सुद्धा आहे। प्रत्येक गोष्टीची सुटसुटीत आणि स्वच्छता येथे राखल्या गेली आहे। काही दिवसा अगोदर प्रसार माध्यमांमध्ये अशा बातम्या आल्या होत्या की इथून काहीतरी जे ड्रग्स आणि फूड्सचे अधिकारी आहेत त्यांनी काहीतरी नमुने नेलेले आहेत, परंतु हा एक रुटीन चेकअप होता असं आम्हाला माहिती पडलं। कारण आमच्या माहितीनुसार ही जे कचोरी सेंटर आहे जवळजवळ 76 ते 75 वर्ष जुनं आहे आणि आज जे याचे मालक आहेत त्यांची 3री पिढी आहे। आमच्यासोबत या कचोरी सेंटरचे जे मालक आहेत ते आहेत, आपण त्यांना विचारूया की हा काय प्रकार झाला होता। पथक आलं ते रुटीन चेकअप मध्ये येतात, 6 महिन्याला येतात, चेकअप करून गेले, अजून काही गाईडलाईन दिले त्याच्यावर आम्ही अंमल करतो। ते प्रत्येक 6 महिन्याला येऊन आम्हाला कळत राहतात तुम्ही असं करा तसं करा। आता पहिले रद्दी चालत होती, त्यांनी पहिले सांगून दिलं की रद्दी तुम्ही बंद करा, आम्ही ते बंद करून टाकली। पेपर प्लेट 3-4 वर्ष पहिले बंद केली, पेपर प्लेट 3-4 वर्षापासून चालू आहे आमची पेपर प्लेट। आता ते रद्दी बी बंद करून टाकली आम्ही 100% आता पिशव्या वापरतो। आपण याच्यामध्ये जो म्हणजे पदार्थ तयार करण्याकरता कचोरी तयार करण्याकरता जो पीठ किंवा बेसन वगैरे वापरतो हे कोणत्या चांगल्या क्वालिटी चांगल्या क्वालिटी साठी तेल जे असते ते सुद्धा असते की काय पॅक बंद ते डब्बा पॅक बंद असते, त्याच्यावर सर्व लिहिलेलं असते डब्यावर कोणत्या कंपनीचा आहे, कुठून आलं, काय आलं, त्याचा MRP काय सर्व काही व्यवस्थित असते। एकंदरीत 24 कॅरेट तेल आपण वापरतो। हा 24 त्याचा बिल पक्का असते आपल्याजवळ। आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार सध्या संपूर्ण राज्यात धार्मिक स्थळांच्या परिसरातील खाद्यपदार्थांची गुणवत्ता तपासण्याची एक विशेष मोहीम सुरू आहे। याच मोहिमेचा एक भाग म्हणून निरीक्षक गुलाबसिंग वसावे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली। मात्र ही कोणतीही दंडात्मक कारवाई किंवा गुन्हा नसून अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत केली जाणारी एक नियमित कायदेशीर प्रक्रिया आहे। या संपूर्ण प्रकरणावर आणि पसरणाऱ्या अफवांवर स्वतः कचोरी सेंटरच्या मालकांनी आपली बाजू मांडली आहे। त्यांनी सांगितले की आम्ही ग्राहकांच्या आरोग्याशी आणि गुणवत्तेशी कधीही तडजोड करत नाही। प्रशासनाने घेतलेल्या नमुन्यांच्या चाचणीला आम्ही पूर्ण सहकार्य करीत आहोत, कारण आमचे साहित्य पूर्णपणे शुद्ध आहे। तर प्रेक्षकांनो, शेगाव कचोरी सेंटरवर छापा पडला आणि तिथे काहीतरी काळबेरं आढळलं या चर्चांमध्ये तथ्य नाही। ही अन्न व औषध प्रशासनाची राज्यातील सर्वच प्रमुख धार्मिक स्थळांवर सुरू असलेली एक नियमित तपासणी मोहीम आहे। लॅबचा अंतिम अहवाल आल्यानंतरच यावर अधिकृत शिक्कामोर्तब होईल, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव।
श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।